हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूस किचन। आज आपण डाळ तांदळाचा ढोकळा करणार आहे। तर त्यासाठी ह्या वाटीनं मी 2 वाट्या इथे तांदूळ घेतलेले, त्यानंतर 1 वाटी ही हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ। ह्या वाटीनं मी सगळे मोजून घेतलेले। आता हे सगळं मी या तांदळामध्ये मिक्स करून हे रात्रभर भिजत ठेवणार आहे। आता हे सगळं मिक्स केलं। आता हे मी भिजत ठेवणार आहे। पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचं 1-2-3 पाण्याने आणि मग ह्याला भिजत ठेवायचं। आता इथं मी स्वच्छ हे तांदूळ आणि डाळी धुवून घेतलेत। आता हे रात्रभर मी हे भिजवत ठेवणार आहे। त्याला आता रात्रभरासाठी भिजवत ठेवूया। आता ही रात्रभर डाळ आणि तांदूळ भिजवलेले ते आता मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेत आणि 1 मिरची टाकली। आता हे आपण ग्राइंड करून घेणार आहे आणि हे आलं थोडं टाकलं। आता हे सगळं मी ग्राइंड करून घेते। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। मीठ टाकलं, त्यानंतर थोडीशी हळद टाकूया। आता याला व्यवस्थित फेटून घेऊया। अगदी छान असं हलकं असं होईपर्यंत याला फेटायचं। आता हे मी चांगलं असं फेटून घेते। आता इथं कुकरचा डबा घेतलाय मी आणि त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे। तर इथं थोडीशी साखर टाकली। व्यवस्थित परत फेटून घ्यायचं। आता इथं मी थोडासा हा फ्रूट सॉल्ट टाकते, अर्धा चमचा। थोडंसं त्याच्यावर पाणी, परत त्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं। तर हे मिश्रण टाकूया। आता ह्याच्यामध्ये हे मी ठेवलेलं आहे पाणी आतलं गरम झालेलं। आता एक 15 ते 20 मिनिटं आपण याला वाफवून घेऊया। आता ह्याची फोडणी करून घेऊया। तर इथं कढईमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं की मोहरी टाकूया। तर तेल गरम होऊ दे। तर इथं तेल गरम झालेलं आहे, तर मोहरी टाकूया। त्यानंतर हिरवी मिरची, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया। त्याच्यामध्ये पाणी टाकूया।
आणि यामध्ये साखर टाकून आता ढवळून घ्यायचं. त्याला उकळी आली की बंद करायचं. उकळी आली की गॅस बंद करूया. आता इथं हे मिश्रण चांगलं उकळलेलं आहे. आता याला बंद करूया आणि फोडणी थंड झाल्यानंतर आपण ढोकळ्यावर टाकणार आहे. इथं गॅस बंद करते. फोडणी थंड होऊ दे. अजून आपला ढोकळा तयार व्हायचा आहे. तर ढोकळा तयार झाला का बघूया. 17-18 मिनटं झालेली आहे. हे बघा, ढोकळा अगदी व्यवस्थित असा फुललेला आहे. तरी थोडंसं लागलं आहे, तर अजून 2-3 मिनटं ठेवूया. आता हा ढोकळा आपला तयार झाला आहे. आता याला डिमोल्ड करून घेऊया. आता याला आपण कट करून घेऊया. आता हे पाणी आपण मिश्रण तडक्याचं ह्याच्यावर घालून घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.